बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज 5 जुलै आजचा दिवस हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. म्हणजे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जे 12 अर्ज आले होते, त्या 12 अर्जांपैकी एक अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस होता. मला वाटलं होतं कुठेतरी की हा वाढीव अर्ज जो या महायुतीने 9वा उमेदवार देऊन दिला होता, तो अर्ज मागे घेतला जाईल. अजित पवार टोळी असेल, शिंदे टोळी असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतो असं मला वाटलं होतं, पण तसं झालेलं नाही. खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीकडे आपले 3ही उमेदवार निवडून आणण्या इतकंच संख्याबळ आहे. या अशा परिस्थितीमध्ये जर अजूनही भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचा बदनाम चाणक्य यांच्यातला एखादा उमेदवार फोडून, म्हणजे यांच्यातले मतदार फोडून, जे कोणी महाविकास आघाडीचे आमदार आहेत, जवळपास 71-72च्या पुढे हे संख्याबळ जातंय, यांच्यातले मतदार फोडून अपक्षांसह मी सांगतोय आपल्या वाढीव उमेदवाराला, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा 5वा असेल, शिंदे टोळीचा दुसरा असेल किंवा अजित पवार टोळीचा दुसरा असेल, आपल्या वाढीव उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हे जर खरंच प्रयत्न करणार असतील तर ह्यांच्यासारखं, मी यांना का म्हणतो वारंवार की तुम्ही बदनाम चाणक्य आहात, कारण एक चूक लपवण्यासाठी किंवा एक गोष्ट जी तुम्ही चुकीची केलेली आहे आणि ती चुकीची गोष्ट निस्तरण्याऐवजी तुम्ही जर तिच्यासाठी किंवा तिला कव्हर करण्यासाठी, तिला झाकण्यासाठी तुम्ही दुसरी चुकीची गोष्ट करता, तिसरी चुकीची गोष्ट करता, चौथी चुकीची गोष्ट करता, त्यावेळेस मात्र तुम्हाला आम्ही चाणक्य म्हणू शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने या महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला लाथाडलेलं आहे. हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या, माफ करा, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी पाहिलात, जवळपास 23 वर असलेला भारतीय जनता पक्ष आज 9 वर येऊन ठेपलेला आहे. आणि याचीच झलक तुम्हाला सांगतो, शेवटी काय असतं, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांचं मत करण्याचं, मतदान देण्याचं एक लॉजिक वेगळं असतं. त्यावेळेस केंद्राकडे जास्त पाहिलं जातं, केंद्रात काय चाललंय, केंद्रात कोण असणार आहे, मजबूत कोण वाटतं. आणि भारतीय जनता पक्षाने का कुणास ठाऊक, पण त्यांच्या विरोधात जो कोणी नेता असतो, म्हणजे केंद्रीय विरोधी पक्ष नेता, त्याला इतकं बदनाम करून ठेवायचं की लोकांच्या मनात त्या व्यक्तीची इमेज तयार होईपर्यंत वेळ जावा. तुम्हा सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे पप्पू नाव हे ठेवलं झालं होतं. जाणीवपूर्वक ह्या पप्पू नावाचा उदय केला गेला आणि जाणीवपूर्वक राहुल गांधींना बदनाम केलं गेलं होतं. असो, सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 103-104च्या आसपास आमदार असताना देखील या भारतीय जनता पक्षाला 9 पेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले नाहीत. 9 पेक्षा जास्त खासदार. आता विचार करा, अजूनही जर यांच्या फोडाफोडीच्या राजकारणातून यांनी काही शिकलेलं नसेल, यांनी याच्यातून काही धडा घेतला नसेल, तर मात्र भारतीय जनता पक्षाला यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या 11 जागेंसाठी केलेल्या, म्हणजे या विधान परिषदेच्या जागेंसाठी केलेल्या फोडाफोडीमुळे येत्या विधानसभेमध्ये देखील तुम्हाला याचा मोठा फटका पडू शकतो. याची चांगलीच जाणीव झालेली असणार. मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवार दिलेत, शिंदे टोळीने 2 आणि ह्यांचे 2, अजित पवार टोळीचे. भाजपने खरंच त्यांच्याकडे 5 उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ मला त्यांच्याकडे दिसतंय. भारतीय जनता पक्षाचं मी वैयक्तिक सांगतोय. पण यामध्ये पंकजा मुंडे हे जे नाव आहे, या नावाचा कुठेतरी गेम करण्याचा उद्देश होऊ शकतो. मी आजच तुम्हाला सांगतो, कुठल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचं ठेवायचंय, दुसऱ्या पसंतीचं ठेवायचंय, तिसऱ्या पसंतीचं, चौथं आणि 5वं. आता ह्याच्यात पसंती क्रम पंकजा मुंडेंचा 1 आहे की 5वा आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. आता हे आतमध्ये ह्यांना माहिती असेल. आता पंकजा ताईंचा खऱ्या अर्थाने का कुणास ठाऊक मला इथे गेम दिसून येतोय, का कुणास ठाऊक पंकजा मुंडेंना तिथे विधान परिषदेत पाठवणं यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस अनुकूल दिसत नाहीत. असो, त्यांचा वैयक्तिक भाग राहिला. शिंदे टोळी किंवा अजित पवार टोळी यांच्यातल्या एका उमेदवाराचा पराभव इथे निश्चित दिसतो. एका उमेदवाराचा, त्यातल्यात अजित पवार गटाच्या उमेदवाराचा पराभवाची शक्यता जास्त इथे दिसते. आहेत त्याच्या मागची तशी गणितं आहेत, पण लक्षात घ्या, शिंदे टोळीचा देखील इथे कधीही पराभव होऊ शकतो, कारण
गवळी, भावना गवळी ह्या उमेदवाराला शिंदे गटातले आतलेच आमदार किती सपोर्ट करणार आहेत याच्यामध्ये एक मोठी साशंकता आहे, एक क्वेश्चन मार्क आहे. कारण भावना गवळी हिच्याविषयी शिंदे गटामध्ये एक मोठ्या प्रकारची नाराजी आहे. कृपाल तुमानेंचं मी नंतर बोलेन, त्यांच्याविषयी जास्त काही मला इथे बोलायची आता गरज वाटत नाही. पण अतृप्त आत्मे फुटतील हे मात्र नक्की. मी तुम्हाला मागेही सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही अतृप्त लोकांचा एक गुच्छ घेऊन चालता त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवणं हे फार कठीण असतं. सगळी स्वार्थाने भरलेली ही माणसं त्यांचा बंच ऑफ, या स्वार्थाने भरलेल्या बंच ऑफ पीपल्सला एकत्र घेऊन जाणं हे फार कठीण आहे. एकनाथ शिंदे तारेवरची कसरत खेळत आहेत. 2-3 महिने त्यांना अजून ती खेळायची. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगून झालेलं आहे. इथून पुढे महाराष्ट्राची सत्ता ना शिंदे टोळीकडे ना अजित पवार टोळीकडे ना त्यांच्या कमळीकडे असणार आहे. संपलं. जो भी था यही तक था, तुम्हारा सफर यही तक था, इसके आगे कुछ भी नहीं. पण हे अतृप्त आत्मे ह्या विधान परिषदेमध्ये फुटतील हे मात्र नक्की. मी तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका सांगतो. शिवसेना, आजच मला वाटतं सचिन भाऊ अहिरांनी देखील सांगितलं की शिवसेना कुठल्याही घोडे बाजारामध्ये विश्वास ठेवत नाही आणि शिवसेना कुठलाही घोडे बाजार करणार नाही. शिवसेनेची साध सगळ्या आमदारांना स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व आपल्या महाविकास आघाडीचे आमदार आहेत, पण महायुतीच्या आमदारांचं देखील स्वागत असंच मी म्हणेन. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे शिवसेनेच्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील, म्हणजे काँग्रेसचे तर आमदार निवडून येणारच आहेत, त्यांच्याकडे तेवढंच संख्याबळ आहे. पण शेका पक्षाचे, कारण शेका पक्षाच्या जयंत पाटलांचे देखील सर्व पक्षीय चांगले संबंध आहेत. मिलिंद नार्वेकरांचं तर बोलण्याची काही गरजच मला वेगळी वाटत नाही. आज अनेक विषय आहेत, पण तरी देखील मी हा मुद्दा यासाठी घेतो कारण शेवटचा दिवस असताना देखील फॉर्म मागे घेतला गेला नाही. यासाठी हे फार गरजेचं होतं. आजचा हा विषय काढणं गरजेचं होतं. शिवसेनेचे पर्यायाने महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार निवडून येतात, तेवढंच संख्याबळ मला दिसतंय. मी संख्याबळ वारंवार तुम्हाला सांगणार नाहीये की कुणाचं किती संख्याबळ, तुम्हाला सर्वांना चांगलंच संख्याबळ माहितीये. आज 2 आणखी महत्वाचे विषय महाराष्ट्राच्या विधिमंडळात घडले, ते म्हणजे अंबादासजी दानवे साहेबांचं निलंबन जे 5 दिवसांसाठी झालं 2च दिवसात मागे घेतलं गेलं. यांना यांची चूक कळाली. सगळ्यात पहिली गोष्ट चूक अशी होती, अंबादास दानवेंना बाहेर ठेवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचं काम या सरकारने शेवटच्या अधिवेशनामध्ये केलं होतं. एवढी मोठी चूक या सरकारकडनं झाली होती, जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये चित्र गेलं की कशा प्रकारे विरोधी पक्षाला बाहेर काढलं गेलं. आणि आज ज्यावेळेस विरोधी पक्षनेते पुन्हा त्या विरोधी पक्षाच्या बाकावर येऊन बसले, आज त्यांनी आतमध्ये गणवेश नेला. गणवेश कुणाचा होता? महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांचा तो गणवेश होता. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीनं गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश. अशा पद्धतीनं मोहिमेला दिला जाणार आहे. मला असं वाटतं काय बोलायचं, उत्तरामध्ये बोला, उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या बोलायला देतो त्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीने दिला जाणार आहे सभापती महोदय, अशा पद्धतीने दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही सभापती महोदय. या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मविमाकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मविमा हे चांगलं काम करणारी संस्था आहे, मविविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदारांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे सभापती महोदय. अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती. खरं तर नियम काय सांगतो, शाळा चालू व्हायच्या आधी तुम्हाला एक गणवेश वाटप झाले गेले पाहिजे. म्हणजे 13 जूनच्या अगोदरच हे गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. आजवर ते घडत होतं, पण यावेळेस आज जवळपास 5 जुलै, आज ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतोय 5 जुलै असून देखील हा गणवेश पोहोचला नाही. त्यामुळे
विरोधी पक्षनेत्यांनी अंबादासजी दानवे साहेबांनी तो गणवेश आत नेला, जो गणवेश अगदी 2 दिवसांपूर्वी त्याच विधानसभेमध्ये, मी आज विधान परिषदेची गोष्ट करतोय, पण विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंनी झळकवला होता. बघा किती सुंदर गणवेश आहे, आणि एकनाथ शिंदेंनी तो गणवेश विधानसभेत नेला. पण आज नेमकं काय घडलं तुम्हाला सांगायचंय. आज ज्यावेळेस विरोधी पक्षनेत्यांनी अंबादासजी दानवेंनी तो गणवेश दाखवला, शंभूराज देसाईंचा तिळपापड झाला. ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला, कुठलीही वस्तू ती बाहेरून आत आणून अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन करायला, दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. मला असं वाटतं, न घेता प्रवीण दरेकरांचा तिळपापड झाला. बरं, हा प्रवीण दरेकर 12 गटरांचं पाणी सोडा, ते 12 काय गटरांचं कसलं पाणी म्हणतात ते, 12 गावचं पाणी, 12 गावचं पाणी पिऊन आलेला हा माणूस नियम शिकवतो. काय काय त्यांनी शब्द वापरले. एकदा हा व्हिडिओ पहा, प्रवीण दरेकर नेमका म्हणतोय काय आतमध्ये, आणि तो गणवेश आतमध्ये नेण्यासाठी काय नियम असतात सांगतोय प्रवीण दरेकर. ह्या प्रवीण दरेकरांनी कधी मुख्यमंत्र्यांना विचारलं का तिकडे तो गणवेश तिकडे झळकवताना कुठला नियम पाळला होता? जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर, आणि सिंपल प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते. आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही, कारण ह्यांना कसं असतं सभापती महोदय, नंतर काढलं मीडियात जातं सगळं, मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये. मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये, हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून, आपल्या वक्तृत्वातून, आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? या व्हिडिओमध्ये प्रवीण दरेकरांना नंतर मला वाटतं विधान परिषदेच्या उपसभापती त्यावेळेस तिथे नव्हत्या, मला वाटतं विलास पोतनीस आपले शिवसेनेचे आमदार तिथे बसले होते, आणि चांगलीच गोष्ट झाली. त्या मधल्या काळामध्ये जोपर्यंत हा मुद्दा तापत होता तिथे आपलाच माणूस त्या सभापती पदाच्या त्या खुर्चीवर होता, एक हंगामी स्वरूपासाठी. मला एक्झॅक्ट मी पाहिलं नाही कोण आहे नेमकं तिथे, पण मला असं वाटतंय जसं ह्यांना कळालं उपसभापतींना आतमध्ये गणवेश आणलेला आहे आणि ह्यांची सरकारची पोलखोल होते, कारण विधानसभेच्या त्या दिवशीच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंनी गणवेश झळकावला आणि वेगळीच प्रतिमा, कसं गोंडस सारं चालू आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना गणवेश मिळत आहेत हे दाखवायचा प्रयत्न जो केला होता त्याला काट मारण्याचं काम केलं. कारण महाराष्ट्रातल्या गावोगावातल्या सर्व पालकांना माहिती, त्यांच्याकडे अजून गणवेश पोहोचल्या, गणवेश सोडा पुस्तकं पोहोचलेली नाहीयेत. बरं, ह्याच्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत ते गणवेश शिवून घ्यायचे होते, यांनी याच्यामध्ये दलाल ठेवलेले आहेत. आता ह्या दलालांची गरज काय होती? जर तुमचं मंडळ सगळं काही करू शकत होतं तर हे दलाल कशाला? बरं, हे गणवेशांचं कापड कापून देणारी एक संस्था वेगळी, तिच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट वेगळं. मग जर कापून फक्त या महिलांकडे देणार आहे आणि ह्या महिलांकडूनच हे शिवून घेतलं पाहिजे, त्या बदल्यात ह्या महिला तरी तिथे आर्थिक सबल होतील, कुठेतरी त्यांना काम मिळेल, त्या मंडळाच्या महिलांना काहीतरी काम मिळेल. पण ह्याच्यामध्ये देखील तुम्ही त्यांना फक्त शिवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देणार, कपडा कापून देणारे वेगळे राहणार, त्याच्यामध्ये कोणतरी पर्सेंटेज वाला राहणार. हा सगळा झांगडगुट्टा कशासाठी? आणि त्या कपड्याचा दर्जा तो तिथे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी तिथे दाखवून दिला. खरा दर्जा ज्यावेळेस दाखवला जातोय, अचानक उपसभापतींना मला वाटतं त्या काही काळासाठी तिथे नव्हत्या, त्यांना माहिती पडते आणि ते पटापट पळत येतात. तुम्ही जरा विरोधी पक्षनेत्यांचं आजचं ते भाषण काढा. अचानक या उपसभापती नीलम गोरे तिथे येऊन बसण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना कळतं की ह्या प्रकरणात मीच तिथे पाहिजे, नाहीतर इथे सगळी सरकारची पोलखोलच होऊन जाईल. यांचा आमदार बसलाय म्हणजे इथे सरकारची पोलखोल झाली हेच समजायचं. मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहामध्ये? मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो? नाही, मी काय सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो. सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे.
एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाहीये. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही. आणि अतिशय योग्य टाइम हेरला होता. विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय योग्य टाइम हेरला, कारण बोलू दिलं जाणं हे गरजेचं होतं. आणि नीलम गोरे बसल्या म्हणजे बोलून दिलं जाणारच नाही. निलंबन करणाऱ्या सुद्धा त्याच होत्या. आता जाऊ दे तो विषय महत्वाचा नाही. आलेत आतमध्ये, हा विषय महत्वाचा आहे आपल्यासाठी. पण सरकारची पोलखोल केली. आज मला वाटतं विश्वजित कदमांनी देखील त्यांचा एक मुद्दा मांडला की त्यांच्या भागातल्या एका शाळेमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये सापाचं पिल्लू मिळतं मेलेलं. विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये सापाचं पिल्लू भर विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला गेला. याच्या एक ना एक अनेक गोष्टी येत आहेत माझ्याकडे. आणखी एक विषय ह्यांचा मी आज पाहिला. T20 वर्ल्ड कप विजेत्यांचं तो आभार प्रदर्शनाचा, हार्दिक अभिनंदन करण्याचा कार्यक्रम झाला सरकारतर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे. अनेक हजारो लोक आली. शेवटी ही हजारो लोक काही तुमच्यासाठी आलेली नाहीयेत. ही हजारो लोक त्या क्रिकेट रसिक म्हणून तिथे आलेली आहेत. कारण मुंबईमध्ये कार्यक्रम होतोय, हजारो लोक आहेत आणि मुंबईकरांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवून दिली आहे लोकसभेमध्ये. त्यामुळे तुमच्यासाठी तो कार्यक्रम नाही. पण अशा कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांना देखील बोलवायचं असतं. जर सरकारतर्फे एखादा कार्यक्रम असेल, तुमचा वैयक्तिक तुमच्या पक्षांचा कार्यक्रम असं समजू शकलो असतो, पण सरकारतर्फे कोणालाच बोलवण्यात आलं नाही. ते का बरं असं झालं? बरं, त्या कार्यक्रमाचे पोस्टर मी तुम्हाला दाखवतो. त्या कार्यक्रमाचे पोस्टर जे मुंबईभर झळकवले त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसाचा, एकनाथ शिंदेचा आणि मला वाटतं अजित पवारांचा फोटो लावून त्या सगळ्यांचं अभिनंदन. पण त्या अभिनंदनाच्या बॅनरवर कमीत कमी एका ठिकाणी तरी कमीत कमी टीम इंडियाचा एखादा फोटो टाकला असता. कुठेही टीम इंडियाचा फोटोच नाही. आणि अभिनंदन केलं टीम इंडियाचं आणि फोटो झळकावले स्वतःचे. याच उदाहरणावरून मला आणखी एक आठवलं. जो फॉर्म आपण भरतोय महिलांसाठी 1500 रुपयांसाठी, त्या फॉर्म जर तुम्ही पाहाल त्याच्यावर वरती मोदीचा फोटो आहे आणि खाली या 3 तिघाडीचा फोटो आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचा फोटो. म्हणजे सरकारी योजनेवर देखील तुम्ही तुमची जाहिरात करत आहात. त्या कोविडच्या वॅक्सिनवर जशा प्रकारे नरेंद्र मोदीने स्वतःची जाहिरात केली होती, अगदी तशीच जाहिरात केली जाते. इतके घाणेरडे दिवस या महाराष्ट्रातल्या या बेकायदेशीर सरकारवर आलेले आहेत. जाता जाता सुद्धा मेल्ल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करतायत. तुम्हाला माहिती आहे यांनी ही मुदतवाढ का दिलेली आहे? तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या डॉक्युमेंट्ससाठी वाढीव वेळ मिळावा म्हणून तुम्हाला ही मुदतवाढ 30-31 ऑगस्ट पर्यंत दिली. तसं नाहीये. कारण 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मुदतवाढ द्यायची, त्याच्यानंतर सगळ्या प्रक्रियेसाठी 2 महिने घ्यायचे, म्हणजे हे नोव्हेंबर उजाडणार. तोपर्यंत तुम्हाला कुठलाही नवा पैसा मिळणार नाही नोव्हेंबर पर्यंत. आणि नंतर तुम्ही निवडणुका लागायच्या बरोबर आचारसंहितेच्या अगोदर सांगणार, जर तुम्हाला 1,500 पाहिजेत तर आम्हाला निवडून द्या, नाहीतर सोडून द्या. म्हणजे कशा प्रकारे अडवणूक होणार आहे माहिती आहे तुम्हाला. अगदी हाच प्रकार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने इथून चाललेला आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये नव्या सरकारकडनं नवं सरकार ज्या वेळेस येणार, कारण ह्यांना माहिती आहे यांचं सरकार काही येणार नाही, अशा प्रकारे नव्या सरकारला अडकवून गेलेले आहेत की 1,500 गुणिले तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या महिलांची संख्या जवळपास 6-6.5 कोटींच्या आसपास. याच्यातल्या पात्र महिला जरी पकडल्या तरी 3 कोटी पकडा. ज्या सगळ्यांची डॉक्युमेंटची छाननी होऊन वगैरे सगळ्या गोष्टी, 3 कोटी जरी महिला तुम्ही पकडल्या 6.5 कोटीतनं, तरी 1500 गुणिले 3 कोटी जवळपास 45 ते 46,000 कोटींचा एका महिन्याचा निधी लागतो तुम्हाला, एका महिन्यासाठी. आणि कारण ह्यांनी दर महिना सांगितलंय. मग 46,000 कोटी गुणिले 12 हा आकडा तुम्हीच मोजा, मला मोजायचा नाही. एवढी यांच्या बजेटमध्ये तरतूद आहे का? शासन एवढा मोठा निधी असाच उचलून देऊ शकत नाही. तुमच्या बजेटमध्ये जोपर्यंत तरतूद असेल तोपर्यंत. बजेटमध्ये तरतूद नाही, कुठलीही याच्यासाठी रीतसर परवानगी नाही, त्याच्यात राज्यपालाची सही नाही, कुठेही या सगळ्या विधेयकावर चर्चा नाही. हे सगळं असताना विचार करा तुम्ही कशा प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने हा कारभार चालू आहे. देवेंद्र फडणवीसाचं ते कारस्थान तुम्हाला आठवतंय ना, कशा प्रकारे महाराष्ट्राचा 45,000 कोटींचा निधी त्यांनी केंद्राला वळता केला होता जेव्हा सरकार जात होतं. अगदी घाई सह्या करून काळजीवाहू मुख्यमंत्र्याच्या नावाखाली पटापट सगळा निधी वळता. महाराष्ट्राच्या तिजोरीत काही राहता कामा नये. कोविडमध्ये देखील सीएम म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या ऐवजी पीएम केअर मध्ये सगळ्यांनी पैसे कसे जमा करा यासाठी हा तरतूद करत होता. असो शिवसैनिकांनो, या योजना कितीही चांगल्या असल्या 1500 रुपयांच्या वगैरे, पण तरी या योजनांसाठी जो फंड लागतो
हा फंड जर तुम्ही बजेटमध्येच आणणार नसाल तर हा देणार कुठून? तुमच्या तोंडाला पानं पुसली जाणार हे मात्र निश्चित आहे. आणि ऑगस्ट पर्यंतची वेळ मागवून, सप्टेंबर ऑक्टोबर डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी मागवून, नोव्हेंबरच्या आसपास ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस तुमच्याकडून ठप्पा मारून घेतला जाईल की आम्हाला निवडून द्या तर आम्ही देतो. अशा प्रकारच्या गोष्टी नक्कीच केल्या जातील. असो, सगळ्या गोष्टींवर आपण आवाज उचलत राहूच, पण तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. शिवसैनिकांनो, या सगळ्या प्रकाराकडे पाहता, हे सगळं जे महाराष्ट्रात चालू आहे सारं सध्या पाहता, मला का कुणास ठाऊक मला या सरकारची एक कीव येते. काय करावं ह्यांना सुचत नाहीये. जे काही निर्णय हे घ्यायचा प्रयत्न करतायत प्रत्येक ठिकाणी तोंडावर आपटतायत आणि पुढची 2 महिने तुम्हाला हे सारं पाहायला मिळणार आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो.